मग काय ठरवलंयस विशाल? सारंगीशी लग्न करणार की नाही? माझ्या हातात काय आहे आता? का? निर्णय तर तुझाच आहे. फक्त तू हो म्हणायचंय. सारंगी तर तयारच आहे. पण माझ्या कुंडलीतला काय योग? अरे ते तू पत्रिका दाखवली म्हणून कळला. जर तू पत्रिका दाखवलीच नसती तर? आणि मग या जगात एवढी लग्न होतात, सगळीच थोडी पत्रिका बघून होतात. बाकी धर्मांमध्ये कुठे पत्रिका पाहतात? विशाल, माणसाचं जीवन असं शेकडो मील दूर असलेल्या ग्रह ताऱ्यांवर थोडी अवलंबून असतं. सत्य फक्त हे आहे की तुझं आणि सारंगीचं एकमेकावर प्रेम आहे आणि लग्न हीच त्या प्रेमाची पूर्ती आहे. नाही, या लग्नाला विरोध करून मला हा अनर्थ टाळण्याची संधी मिळाली आहे. त्याचं सारंगीच्या जीवनाचं काही बरं वाईट झालं, मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत, पण त्यात एका व्यक्तीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, ते देखील सारंगीच्या, माझ्या साराच्या. अरे पण तू तिला लग्नाला नकार देऊन तिच्यावर अन्याय करतोयस. अन्याय तिच्यावर अन्याय करतोय. अन्याय तिच्यावर अन्याय करतोय. अन्याय तिच्यावर अन्याय करतोय. तिच्यावर अन्याय करतोय. अन्याय. विशाल, काय झालं? काहीच नाही अजय. विशाल, मला सांग, खरंच काय झालं? काहीच नाही झालं अजय. हे बघ विशाल, तुला चांगलं ठाऊक आहे, तू माझ्यापासून काही लपून ठेवू शकत नाहीस. काहीच कळत नाही अजय. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. कधी असं वाटतं की माझं सारंगीवर प्रेम आहे, सगळं काही विसरून तिच्याशी लग्न करावं. त्यातच आमचं सुख आहे. पण मग तिच्या जीवाला असलेल्या धोक्याचा विचार येतो आणि मी परत स्वतःला समजावतो. हे बघ विशाल, मला एकच माहित आहे, माणसानं आयुष्यात आपल्याला जे हवं असतं ना ते जरूर मिळवावं, पण त्यासाठी दुसऱ्याची आहुती देऊ नये. थँक्यू आजी. तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या. आता मला कळलंय मला काय करायचंय, पूर्णपणे ठाऊक आहे.